कारण मुंबईसह राज्यामध्ये 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। मुंबईत आज अवकाळी पावसाचा जोर वाढलेला आहे। सकाळपासून दक्षिण मुंबईला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये अवकाळी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। मात्र आज पावसाचा जोर मुंबईमध्ये चांगलाच वाढलेला दिसून आला। मुंबईच्या अनेक भागात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, तर आता देखील दक्षिण मुंबईमध्ये गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस पडतोय। अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे मुंबईकरांची मात्र त्यामुळे तारांबळ उडाली आहे। जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस बरसताना पाहायला मिळतो, तशाच पद्धतीचा पाऊस हा ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आपल्याला बरसताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर दिवाळीनंतरही हा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे ऑक्टोबर हीट आहे आणि त्याच्यातून या पावसामुळे गारवा मिळतोय, मात्र तरी देखील आपण जर पाहिलं तर हा गारवा जो आहे तो चिंताजनक आहे, कारण की यामुळे नागरिकांना जे आहे ते आरोग्याच्या चिंता निर्माण होऊ शकतात। आणि आपण जर पाहिलं तर मुंबईवर सध्या काळे ढग पाहायला मिळतात आणि पाऊस जो आहे तो सुद्धा बरसताना पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने येत्या 24 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हा दिलेला आहे। तर महाराष्ट्रातल्याही अनेक ठिकाणी हा पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेला हा कमी दाबाचा पट्टा आणि दुसरीकडे मुंबईमध्ये सकाळपासूनच जर पाहिलं तर ऊन आणि त्याचबरोबर रिमझिम पावसाच्या धारा ज्या आहेत त्या बरसताना पाहायला मिळत होत्या। मात्र आता आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या दरम्यान या पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो। त्यामुळे जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे गारवा असला तरी चिंताजनक असलेला आणि शेतकऱ्यांचं सुद्धा या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात मोठं नुकसान पुन्हा एकदा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराडचा मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।